मराठा आरक्षणासंदर्भात राज्य विधिमंडळाचं आज विशेष अधिवेशन। मराठा समाजाची लोकसंख्या 27% असल्याचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल। स्वतंत्र संवर्ग करून सरकार 10 ते 13% आरक्षण देण्याची शक्यता। मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीमध्ये टिकणारं आरक्षण देणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। तर सगळ्या सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी आजच करा, जरांगेंची मागणी। अधिवेशनामध्ये सगळे सोयऱ्यांचा कायदा मंजूर करा, अन्यथा मोठं आंदोलन। मनोज जरांगे यांचा इशारा। अधिवेशनामध्ये सगळे सोयरे मुद्दा न घेतल्यास पश्चाताप, जरांगे भूमिकेवरती ठाम। 7 ते 9 मार्च राज ठाकरे नाशिकमध्ये मुक्कामी। पहिल्यांदाच मनसेचा वर्धापन दिन नाशिकमध्ये साजरा होणार। 8 मार्चला राज ठाकरेंच्या हस्ते काळारामाची आरती। निवडणूक आयोगानं एका आठवड्यामध्ये शरद पवार गटाला चिन्ह द्यावं, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश। तर पुढील आदेशापर्यंत पवार गटाला मिळालेलं नाव कायम राहणार। पुण्यामध्ये 100 कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त। विश्रांतवाडी भागामध्ये गुन्हे शाखेची कारवाई। 52 किलोंपेक्षा अधिक अंमली पदार्थ जप्त, तिघांना बेड्या। दिल्लीमध्ये किसान मोर्चानं सरकारचा 5 पिकांवरील एमएसपी प्रस्ताव धुडकावला। उद्यापर्यंत ठोस निर्णय न झाल्यास दिल्लीमध्ये धडकणार। 23 पिकांवरील एमएसपी कायद्याच्या मागणीवरती शेतकरी ठाम। उत्तर भारतामध्ये पुन्हा बर्फवृष्टी आणि पाऊस, थंडी वाढण्याची शक्यता। दिल्लीतही पावसाची रिमझिम, तापमानामध्ये घट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।